तर बऱ्याच वेळा रक्षाबंधनासाठी काय गोडधोड बनवावं आपल्याला समजत नाही आणि अशा वेळेस झटपट होणारी आज मी तुमच्यासोबत खोबरा मावा बर्फीची रेसिपी शेअर करते आहे। एकदा ही तुम्ही खाल्ली की तुम्ही मस्त अशी भरपूर बनवून ठेवू शकता। 8 ते 10 दिवस ही चांगली राहते आणि शिवाय बाहेरची मिठाई बऱ्याच दिवसांपूर्वी बनवलेली असते किंवा आपल्याला माहिती नसतं कधी तयार केलेली आहे, तर ही मिठाई तुम्ही मस्त फ्रेश तयार करून ठेवू शकता, स्टोर करू शकता। आणि आज मी ही माव्यापासून बनवलेली आहे। तर माझ्या मैत्रिणीने मला थोडासा खवा किंवा मावा दिलेला होता आणि त्यापासून ही मी बर्फी बनवत आहे। परंतु जरी तुम्हाला यामध्ये खवा घालायचा नसेल तरीही तुम्ही ही बर्फी कशी बनवू शकता हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे जाऊन, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बऱ्याचशा टिप्स आहेत त्या फॉलो केल्या की पहिल्याच प्रयत्नात तुमची बर्फी जी आहे एकदम मस्त आणि झक्कास होणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी कढईमध्ये इथे मी घेतलेला आहे पाऊण कप एवढी साखर आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे अर्धा कप एवढं दूध। तर नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे, म्हशीचं गाईचं कुठलंही तुमच्याकडे असेल तुम्ही वापरू शकता। आणि आता जसं आपण साखरेचा पाक करतो त्या पद्धतीने आपल्याला या दुधाचा पाक करून घ्यायचा आहे। एक तारी पाक आपल्याला या बर्फीसाठी हवा आहे। अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये हा मस्त असा पाक तयार होतो। आता तुम्ही इथे बघाल तर हे दूध आणि साखर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम हाय ठेवू नका, लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे। साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे, नाही तर बर्फी खाताना ते कचकच दाताखाली साखर लागते। तर त्यासाठी साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचा एकतारी पाक होईपर्यंत आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघाल तर मी तुम्हाला दाखवते साखरेचा एकतारी पाक इथे तयार झालेला आहे। आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत डेसिकेटेड कोकोनट। तर हे कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला एकदम इझिली मिळतं आणि यापासून स्वीट पदार्थ तयार करणं खूप सोपं आहे। तर 1.5 कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आणि हे आपण आता पाकामध्ये मिक्स करून घेणार आहोत। या सगळ्या गोष्टीचं जर तुम्हाला वजनी प्रमाण हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही बघू शकता। त्यानंतर अर्धा कप एवढा मी मावा घेतलेला आहे किंवा खवा घेतलेला आहे। बऱ्याचशा भागामध्ये खवा म्हटलं जातं किंवा काही भागांमध्ये मावा म्हटलं जातं, तर तुम्ही खवा म्हणत असाल तर अर्धा कप साधारणतः इथे मी खवा वापरलेला आहे। आणि जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा म्हशीच्या दुधाचा खवा मिळाला तर तो वापरा। आता इथे माझ्याकडे गाईच्या दुधाचा आहे त्यामुळे थोडासा येलोइश कलर आहे याला, परंतु जर पांढरा वापरला तर होतं असं की पूर्ण बर्फी जी आहे मस्त अशी पांढरी शुभ्र होते। आता इथे तुम्हाला थोडासा याचा पिवळसर कलर दिसेल, परंतु जर तुम्ही पांढरा वापरला खवा तर ते पांढरं दिसणार आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं तूप मी घालते आहे, तशी गरज पडत नाही, खव्यामध्ये थोडंसं असतं तुपाचं प्रमाण, परंतु अगदी थोडंसं पॅनला जास्त स्टिक होऊ नये म्हणून इथे मी थोडंसं तूप घातलेलं आहे, अर्धा चमचा। आणि आता हे पूर्ण याचा एक छान असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवा। आणि आता मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला खवा वापरायचा नसेल या बर्फीमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे, जिथे आपण दूध वापरलेलं आहे तिथे तुम्हाला तेवढंच म्हणजे अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि खवा या रेसिपीमधनं काढून टाकायचा आहे। जर विदाऊट खवा आणि दूध तुम्ही जर ही बर्फी बनवली तर साधारणतः 10 ते 12 दिवस ही बर्फी एकदम मस्त राहते। आणि खवा घालून बनवलं तर 7 ते 8 दिवस दूध आणि खवा असल्यामुळे या बर्फीची शेल्फ लाईफ आहे, रूम टेम्परेचरला ही मस्त राहते। आणि त्यामुळे तुम्ही आधीसुद्धा ही तयार करून ठेवू शकता, म्हणजे ऐन वेळेला आपली धावपळ होत नाही जर तुम्ही रक्षाबंधनसाठी बनवत असाल तर। आता कुठलंही एखादं भांडं घ्या, तुम्हाला गोल प्लेट असेल तर ती घ्या, त्याला थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावर बटर पेपर घातलेला आहे, नाही घातला बटर पेपर तरीही चालतो। आणि आता हे मिश्रण आपलं थोडंसं आपण गॅसच्या वरून बाजूला काढून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे। आता यामध्ये तुम्हाला जर फ्लेवर्स द्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता। आता मी यामध्ये वेलची घातलेली आहे, परंतु तुम्हाला रोज फ्लेवर बनवायचा असेल तर आपण आता यामध्ये कलर तर घालणारच आहोत, परंतु फ्लेवर इलायची असणार आहे, तर तुम्ही रोज इसेन्स सुद्धा यामध्ये घालू शकता। तुम्ही मँगो, पाइनॲपल कुठल्याही फ्लेवरमध्ये ही बर्फी बनवू शकता। चॉकलेटमध्ये सुद्धा इव्हन तुम्ही बनवू शकता, थोडीशी कोको पावडर जर घातली तर चॉकलेट फ्लेवरमध्ये सुद्धा तयार होते।
आता हे मिश्रण गरम गरमच आपण काय करणार आहोत, टीनमध्ये अशा प्रकारे याला थोडासा याचा एक आधी लेअर देऊन घेणार आहोत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकाच लेअरची बर्फी तयार करू शकता, परंतु इथे मी 2 लेअरची बर्फी तयार करणार आहे, ज्यामुळे ती दिसताना पण खूप छान दिसते। तुम्ही यामध्ये 2-3 कलर घालून सुद्धा लेयर्स बनवू शकता, किंवा आता जवळ 15 ऑगस्ट येत आहे तर तुम्ही त्या हिशोबाने सुद्धा केशरी, पांढरा, हिरवा असा सुद्धा रंग घालून ही बर्फी तयार करू शकता। परंतु ज्यांना जास्त रंग आवडत नाहीत त्यांनी हलकासा थोडासा कलर घातला तरीही चालतो। तर आता आपला एक लेअर सेट झालेला आहे आणि कढईमध्ये थोडंसं जे राहिलेलं आहे त्यामध्ये मी अगदी 1 ते 2 थेंब फक्त गुलाबी कलर घालत आहे। हा अगदी ऑप्शनल आहे, परंतु दिसताना हा खूप छान दिसतो। आणि इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रोज इसेन्स घालू शकता, त्यामुळे आणखीन छान याला फ्लेवरसुद्धा येतो। परंतु मी आता फक्त वेलची पावडर घातलेली आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर याला राहणार आहे। तर आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जो कलर आपण यामध्ये घातलेला आहे तो छान मिक्स करायचा आहे। आता बर्फी हळूहळू सेट होत जाते, कारण आपण साखरेचा पाक केला होता आणि त्यामुळे फटाफट आपल्याला हे काम थोडंसं करावं लागतं। तर हे सगळं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण आता याला पुन्हा एकदा टीनमध्ये जो खालचा लेअर आपण व्हाईट घातलेला आहे त्याच्यावर हा पिंक कलर म्हणजेच गुलाबी रंगाचा लेअर आपण घालणार आहोत। आणि त्यानंतर दोन्हीही लेअर आपल्याला जी बर्फी आहे ती रूम टेम्परेचरला सेट करायची आहे। फ्रीजमध्ये कुठलंही स्वीट कधी ठेवत जाऊ नका, कारण खाताना ते खूप असं घट्ट होऊन जातं आणि मग खायला चांगलं लागत नाही। बर्फी सेट करताना सुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरलाच करायची आहे। तर साधारणतः 1-1.5 तासामध्ये ही बर्फी सेट होते आणि टेस्ट म्हणाल मावा घालून जर तुम्ही केली तर याची टेस्ट खरंच खूप अप्रतिम लागते। आणि बाहेरच्या बर्फी, पेढे आपण जे स्वीट आता या सणासुदीच्या काळामध्ये घेतो, आपल्याला माहिती नसतं ते किती दिवसांपूर्वी बनवलेलं आहे, त्यामध्ये खवा कोणत्या क्वालिटीचा वापरलेला आहे, किती दिवसापूर्वीचा वापरलेला आहे। बऱ्याच वेळा आता बातम्यात सुद्धा येतं की विषबाधा होते हे दुधाचे पदार्थ खाऊन। तर तुम्हाला जर मस्त असं फ्रेश स्वतःच्या हाताचं बनवून खायला आवडत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यानंतर शेअर करत राहा, कारण फेस्टिव्ह सीझनमध्ये आपण बरेचसे पदार्थ घरामध्ये ट्राय करत असतो। आणि त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता आता मी याला थोड्या वेळ सेट व्हायला ठेवणार आहे, साधारणतः अर्धा-पाऊण तास। आणि सेट झाल्यानंतर किंवा तुम्ही तेव्हाच याला चांदीचा वर्ख लावू शकता, हे अगदी ऑप्शनल आहे। परंतु आता माझ्याकडे होता तर मी इथे चांदीचा वर्ख असे मिळतात आपल्याला, शीट्स मिळतात याच्या, तर त्या लावून घेत आहे। त्याने दिसताना खूप छान म्हणजे एकदम दुकानातनं स्वीट शॉपमधून आणल्यासारखी दिसते आणि त्यामुळे इथे मी याला मस्त असा चांदीचा वर्ख लावून घेत आहे। आणि आता याला मी कटिंग करून घेणार आहे। तर साधारणतः मी 15 मिनिटानंतर लगेच कट करायला घेतलेला आहे। कट करूनच तुम्ही सेट व्हायला ठेवा, म्हणजे नंतर बऱ्याच वेळा काय होतं ती एकदम सेट झाल्यावर प्रॉपर अशी कट होत नाही। तर याला मी अशा प्रकारे थोडेसे कट मारून ठेवते आहे, ज्यामुळे जेव्हा आपण सर्विंगला बर्फी काढू तेव्हा ते छान असे लेयर निघून येतील। तर याला टीनमध्येच तुम्ही ठेवा, ज्यामुळे ते प्रॉपर असे सेट राहतील। तर साधारणतः 9 याचे मी पीसेस केलेले आहेत। तुम्हाला पाहिजे तर लहान मोठ्या आकारामध्ये करू शकता, किंवा वरच्या बाजूने तुम्ही ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम सुद्धा याला एक एक वरून लावू शकता तुमच्या पद्धतीने। तर बर्फी आमची सेट झालेली आहे आणि लगेच खाणारी मंडळी इथे जमा झालेली आहे, कारण असं काही बनवलं की कधी एकदा सर्व करतेस मम्मा असं आम्हाला होतं। आणि इथे तुम्ही बघू शकता दोन्ही कार्टून माझी इथे जमा झालेली आहेत की मम्मा आता पटकन काढ आणि आम्हाला खायला दे। तर खूपच टेस्टी आहे। आता सेट झाल्यामुळे थोडेसे याचे जे कट्स आहेत ते जवळ आलेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा थोडासा नाईफ मी यामध्ये फिरवून घेते आणि यामधला तुम्हाला मी एक पीस दाखवते की मधला जो लेयर आहे तो बघा, तुम्ही इथे लेयरसुद्धा बघू शकता, अत्यंत मस्त लेयर आलेले आहेत। आणि ही खूप टेस्टी अशी खोबरावडी, मावा खोबरावडी तुम्ही म्हणू शकता, तयार झालेली आहे। तर सर्व करून घ्या, तुमच्या भावाला तर नक्की आवडेल याची खात्री मला आहे। आणि हो, अजून अशाच बऱ्याच सोप्या सोप्या रेसिपी ज्या घरामध्ये आपल्याला पटकन करता येतील स्वीट डिश म्हणून, त्या मी शेअर करणार आहे। सोबतच गणपती स्पेशलसुद्धा आपली सेरीज येणार आहे, गणपती बाप्पा येत आहेत, तर मोदकाची सेरीजसुद्धा आपण स्टार्ट करणार आहोत। त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा, नवीन असाल तर सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। तर चला भेटूयात एका छानशा पुन्हा एकदा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त मस्त स्वीट्स घरी बनवून खा आणि आनंदित राहा। भेटूयात एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।